कसं काय मंडळी, आज बनवत भाकरी. त्यासाठी या पाडदेशाने पीठ ज्वारीचं नाही तर बाजरीचं पीठ घ्यायचं. तांदळाच्या बरोबर भाकरी असतात. आपण बनवणार ज्वारीची भाकरी. पाडदेशाने डाव्यातलं पीठ घेतलं. पीठ चांगलं पाण्यामधून मिक्स करून घ्यायचं बरं का. पाणी मापात ओतायचं, लय पातळ नाही लय घट्ट नाही. चांगलं त्याला मिक्स करायचं आणि पीठ मळायचं चालू करायचं. बघा आता पीठ पाण्यात मिक्स होऊन कसं तयार झालंय बरं का. त्याचा चांगला असा गोळा बनवून घ्यायचा बरं का. कसा खणखणीत गोळा तयार झालाय. बाजूला करायचा गोळा आणि त्यातलं थोडंसं असं काढून घ्यायचं. एका भाकरीच्या मापापुरतं टाकायचं चांगलं सुक्क पीठ, म्हणजे चिटाकणार नाही. आणि भाकरी थापा 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 थापून घ्यायची बरं का. ताटावरती मस्तपैकी थापत थापत गोल असा आकार बनवायचा भाकरीचा. एकाला एकाला रोज रोज बनवून जमतंय बरं का. एका दिवसाचं काम नाही भाकरी बनवणं. आपलं महाराष्ट्रीयन भारतीय सगळ्या लेडीज बनवतात, त्यांना सलाम आहे सलाम. कशी आता गोल अशी भाकरी बनली, पाडदेशीने उचलायची आणि गरम गरम तव्यावर टाकून घ्यायची बरं का. गरम तव्यावर टाकून थोडं पाणी टाकून त्याला मस्तपैकी लावून घ्यायचं सगळ्या बाजूने. पाडदेशीने असं पाणी लावायचं बरं का. पाणी पण कसं लावायचं, मापात असं लावायचं आणि थोड्या वेळ गॅस बारीक करून चांगली भाकरी भाजून घ्यायची. तुलातनं घ्यायचं आणि टाकायचं खाली. पाडदेशी उलटी करून घ्यायची. खालच्या बाजूने बघायची भाकरी मस्त भाजून तयार आहे. आता खालची साईड दुसरी बाजू आपण भाजून घेऊयात पाडदेशीने. तवा चांगला गरम होऊन द्यायचा. भाजून झाली तव्यावर तवा करायचा बाजूला आणि भाकरी टाकायची डायरेक्ट गॅसवरती. उलटण्याने सगळ्या बाजूने मस्तपैकी भाजून घ्यायची बरं का. चांगली अशी फुगली पाहिजे भाकरी. इकडून तिकडून तिकडून इकडून चांगली अशी भाजून घ्यायची. आपण आपल्या चॅनलवर आहे वेगवेगळ्या पदार्थांचे व्हिडिओ टाकत असतो, तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला काय विसरू नका बरं का. या आपण आज बनवतो भाकरीची व्हिडिओ. भाकरी तयार आहे मस्तपैकी. आता भाकरी तोडून घेतो, कांदा घेतो आणि आता त्याच्याबरोबर घेतो ठेचा पिठलं खायला बसतो. तुम्ही पण रोज घरी भाकऱ्या बनवता का? कमेंट करून नक्की सांगा बरं का. आणि अशा चविष्ट व्यंजनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त खायचा बेत करतो बरं का. तुम्ही पण खायचा बेत करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमची भाकरी कशी तयार झाली. आपल्या चॅनलवर अजून पण बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघायला काय विसरू नका. आपण छान छान पैकी असं वेगवेगळे पदार्थ बनवत असतोय. नाश्ता म्हणू नका, जेवण म्हणू नका, अजून काय काय बनवतो, भरपूर काय काय बनवतो, गोड बीड सगळं. तोपर्यंत मस्तपैकी खात राहा. आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मस्तपैकी खावा बरं का. चला येतो. धन्यवाद.